सोलापूर शहरातील 70 फूट रोड परिसरात असलेल्या शिवकुमार ज्वेलर्स या दुकानावर भर दिवसात दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली। तिघा अज्ञात व्यक्तींनी दुकानात प्रवेश करून बंदूक व चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवरून आलेल्या तिघांनी अचानक दुकानात प्रवेश केला। त्यापैकी एकाने चाकू तर दुसऱ्याने बंदूक दाखवत दुकानदाराला धमकावले आणि दुकानातील काही सोन्याचे दागिने घेऊन पसार होण्याचा प्रयत्न केला। मात्र दुकानदाराने आरडाओरडा केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळी दुचाकी सोडून पळ काढल्याचं सांगण्यात आलं। ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त यावलकर, पोलीस उपायुक्त गुन्हे पाटील, सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनगर, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे।